नमस्कार, आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजचा विषय आहे दिव्यांग बांधव व त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी सततच्या पावसात 5 तास दिव्यांग सोबत मंत्रालय समोर बसलेले बच्चूभाऊ कडू। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, तरी या देशातील दिव्यांग बांधव यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाही याचं दुःखच आहे, शोकांतिकाही आहे। आमच्या सर्वांसाठी अशा निर्लज्ज व बेशरम सरकारला जाब विचारण्यासाठी 288 आमदारपैकी फक्त एकच आमदार महाराष्ट्रात आमच्या नजरेस पडले, ते म्हणजे बच्चूभाऊ कडू। खरं तर या दिव्यांगांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याची गरज पडायला नको होती, पण स्वार्थाच्या या जगात प्रत्येक माणूस आपापल्या स्वार्थ व हक्कासाठी जगतोय। काही तर अपंग नसताना सुद्धा अपंगाचा दाखला घेऊन या दिव्यांग बांधवांचा हक्कही हिसकावून घेत आहे। त्यामुळे या दिव्यांग बांधवांना आपल्या हक्काची लढाई तर लढावीच लागते, सोबत या बोगस दिव्यांग सोबतही लढावं लागतं। ही खरी शोकांतिका। आज अचलपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे या अपंगाचे खरे कैवारी व देवदूत आहे, आमदाराच्या रूपात खरे संत आहे असे म्हणायला हरकत नाही। खरं तर बच्चूभाऊला स्वतःला पायाचा त्रास आहे, ते स्वतः जास्त वेळ खाली बसू शकत नाही, पण माझा त्रास पेक्षा मोठा त्रास या दिव्यांग बांधवांना आयुष्यभर सोसावा लागत आहे। त्यांच्याकरिता हात व त्यांच्या हक्काकरिता मला त्रास झाला तरी चालेल, पण या दिव्यांग बांधवांचा त्रास कमी करता येत असेल तर तो त्रास कमी करण्याकरिता मी काही करायला तयार आहे, असा संकल्प घेऊन दिव्यांग बांधवांच्या सोबत ठाम व निर्भीडपणे दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारा खरा योद्धा मी पाहिला। तो मुसळधार पावसात सतत 5 तास ओला चिंब होत पायाचा त्रास होत असून सुद्धा त्या दिव्यांगासाठी त्यांच्या हक्कासाठी लढणारा खरा योद्धा म्हणजे बच्चूभाऊ कडू होय। अशा कर्मवीर योद्ध्याच्या कार्याला त्रिवार वंदन व त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो। असा देवता आम्हाला पुन्हा पुन्हा 7 जन्मी भेटावा।